श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टादशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवूनी ठेविले विटेसी, ती दिले पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिमान. त्यांचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळोनी, यांसी अमृत दृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी. बाई विनवी समर्थाते, समर्थे बोलले बाईसी. 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता दादांसी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत, घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादांसी पाठवणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यांसी पाठवी मुंबईती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती, यांसी थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादांसी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगतली तात्काळ. दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, नरुचे चित्ता तयाचिया. या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादांस घेऊनी सत्वर, श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयांसी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तक ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करोन. जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्य त्या वर्णावी. असो दादांची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादांप्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी.
समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तैची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरी, विनवितेसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी आसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांसी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोक पावदा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवोन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मगध आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसवनी संस्था चालविली. ते दादा प्रुवा स्वांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ विष्णुशंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोऽध्यायः गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. अष्टदशोऽध्यायः समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.